विषय आहे ग्रीन कम्प्युटिंग, म्हणजे थोडक्यात पर्यावरणपूरक संगणक कसे वापरावेत याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. आपण बघतो आपल्या नेहमीच्या वापरामध्ये आपण आता सध्या संगणकाचा वापर फार मोठ्या प्रमाणामध्ये करतो आहोत आपण. तसंच मोबाईलचा वापर आपण खूप करतो. प्रिंटर्स या सगळ्या गोष्टी लागतात आपल्याला, वेगवेगळं हार्डवेअर. हे करत असताना आपण कम्प्युटरचा वापर वाढवलेला आहे, करतो आहोत. मोबाईल पण आपण खूप मोठ्या प्रमाणात वापरतो. परंतु जे जुने झालेले कम्प्युटर्स असतात किंवा जे जुने झालेले मोबाईल्स असतात यांची जर अवस्था आपण बघितली, त्यांचा वापर केल्यानंतर जे आपण टाकून देतो, तर त्याचा या सगळ्या पर्यावरणावरती काय परिणाम होतो किंवा त्याचे काही जे दुष्परिणाम होतात ते कसे होतात, त्याचे काय काय धोके आपल्याला असू शकतात, याच्या दृष्टीने आजचं आपलं सेशन आहे. म्हणजे या तंत्रज्ञानाचा वापर जो आपण करतो आहोत, टेक्नॉलॉजी ही ॲडव्हान्स जी आपण वापरतो आहोत, ही जेवढी आपल्याला मदत करते त्याच दृष्टीने ती योग्य पद्धतीने वापरणं आवश्यक आहे. अदरवाईज त्याचे हे जे पर्यावरणावरती जे वाईट परिणाम होतात त्याला आपल्याला फेस करायला लागेल. त्या दृष्टीने आज आपण थोडा विचार करणार आहोत. मी सुरुवातीला काही प्रेझेंटेशन दाखवते या विषयाबद्दलचं आणि त्यानंतर आपण एक फिल्म पण बघणार आहोत की ज्यायोगे आपल्याला अजूनही जास्त त्याच्याबद्दलचं माहिती की ग्रीन कम्प्युटिंग म्हणजे काय आणि ते जर नाही आपण फॉलो केलं तर आपल्याला भविष्यामध्ये काय काय अडचणींना तोंड द्यायला लागेल याबाबतची माहिती आपल्याला त्या फिल्मद्वारे सुद्धा मिळू शकेल. आता आपण बघूयात की पहिले ग्रीन कम्प्युटिंग हे आपण थोडक्यात काय तर मी हरित क्रांतीचं बद्दल आपण ऐकलं, तसंच आता नवीन जी कन्सेप्ट आलेली आहे त्याला म्हणतात ग्रीन कम्प्युटिंग. तुम्ही ही जी लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरता त्यामध्ये तुमचे मोबाईल्स असतील, प्रिंटर्स असतील, कम्प्युटर्स असतील, सर्व्हर्स असतील, कुठलंही हार्डवेअर आहे असेल, तर हे जे तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ही जी तुमची टेक्नॉलॉजी आहे, ही तुम्ही इफेक्टिव्हली वापरता आहात, एफिशियंटली वापरता आहात, इकॉनॉमिक वेनी तुम्ही वापरता आहात, त्याचनुसार ती अतिशय काळजीपूर्वक आपल्याला वापरणं आवश्यक आहे की ज्यायोगे आपण पर्यावरणाला काही हानी पोचणार नाही ना याची काळजी घेणं आवश्यक आहे. आता आपण बघूयात की ग्रीन कम्प्युटिंग हे आहे, याच्यातलं आधी का ही जी कन्सेप्ट आपण आत्ता नवीन म्हणतो आहोत, तर हे का करणं आवश्यक आहे. तुम्ही बघा, दिसतं की बऱ्याच वेळेला तुमच्या स्वतःच्याच कामाचा अनुभव बघा की मला काही फोन येतो, मी काम करते आहे कम्प्युटरवरती, मी तो फोन अटेंड केला आणि मी काही निमित्ताने बाहेर मीटिंगला गेली आहे. माझा लंच टाईम झाला आहे, मी कम्प्युटर तसाच चालू ठेवला आणि मी जेवण करायला डबा खायला गेली. बऱ्याच वेळेला अशी घटना घडते की तुमचे कम्प्युटर्स चालू असतात, तुमचे कम्प्युटर ऑफ केलेले नाहीत आणि अननेसेसरी तो चालू ठेवून तुम्ही दुसरीकडे कुठेतरी गेलेले असता. अशा पद्धतीने ही जी एनर्जी आहे ही एनर्जी वाया जाते. तुमचा जो कम्प्युटर आहे किंवा CPU जो आहे, तुम्ही परत गेल्यानंतर काही वेळेला तुम्ही स्क्रीन सेवर पण आपोआप चालू होतात. आपल्याला असं वाटतं की हे स्क्रीन सेवर्स खूप छान दिसतात, त्यामुळे आपल्या कम्प्युटरला आपण स्क्रीन सेवर्स खूप चांगले चांगले डाउनलोड करून घेतो इंटरनेटवरून आणि मग ते इन्स्टॉल करतो. पण स्क्रीन सेवर्सद्वारे सुद्धा तुमच्या कम्प्युटरचा हा त्याची जी एनर्जी आहे ती एनर्जी तेवढ्या प्रमाणामध्ये वापरली जाते, वेस्टेज ऑफ एनर्जी होतं. त्यामुळे गरजेचं हे आहे, तुम्ही जे समोर बघता आहात की तुमचा जो कम्प्युटर आहे हा कायम तुम्ही जेव्हा जागेवर नसाल तेव्हा बंद करणं आवश्यक आहे. त्याचा जो फॅन असतो, त्याचा जो CPU असतो, कम्प्युटरमधला जो CPU असतो, त्यातला जो फॅन असतो, हे सगळे एनर्जी खातात. त्यामुळे अननेसेसरी या गोष्टींकडे जाऊ नये. तुम्ही नसताना ते जागेवरती नसताना कम्प्युटर बंद ठेवण्याची काळजी आपण घेतली पाहिजे. दुसरा याच्यातला मुद्दा आहे इनसफिशियंट पॉवर अँड कूलिंग कॅपॅसिटीज. तुम्ही जर मोठमोठी डेटा सेंटर्स पाहिली किंवा एक साधं आपल्या ऑफिसमधलंच एखादा समजा सर्व्हर आहे आणि त्याला जोडलेले एक 4 ते 10 कम्प्युटर्स आहेत, तर जास्तीत जास्त अशा हे डेटा सेंटर्समधले जे सर्व्हर्स असतात यांची ताकद जास्त असते. एकतर हे सर्व्हर्स खूप चांगल्या ताकदीचे असणं आवश्यक असतं.
चांगली मेमरी त्याच्यामध्ये असणं आवश्यक असतं, त्याची हार्ड डिस्क चांगली आवश्यक असणं आवश्यक असतं. त्यामुळे होतं काय की हे जे सगळे त्याच्या डेटा सेंटर्समधले सर्व्हर्स आहेत, या सगळ्या सर्व्हर्सना जास्त पॉवर लागते आणि ते जास्त हीट जनरेट करतात. तर ते जेवढे जास्त हीट जनरेट करतील तेवढे तुम्ही जास्त एअर कंडिशनर्स त्या सर्व्हर रूममध्ये, डेटा सेंटरमध्ये तुम्ही इन्स्टॉल करता. तर त्यामुळे नंबर ऑफ ACs वाढले की त्याला पॉवर जास्त लागते. त्याचप्रमाणे नंतर जेव्हा ते ACचं जे काही खराब झाल्यानंतरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला त्याच्याकडे पण लक्ष देणं आवश्यक असतं. त्यामुळे डेटा सेंटर्समध्ये हे जास्त प्रकारातले पॉवर आपल्याला, जास्त प्रमाणामध्ये पॉवर आपल्याला लागते. तिसरा तुम्ही याच्यातला जर इश्यू बघितला तो दिसतोय पोल्युशन. म्हणजे काय तर कम्प्युटर तयार करताना अनेक वेळेला जे काही आपण त्यामध्ये वेगवेगळ्या सर्किट्स वापरले जातात किंवा ते जे वेगवेगळे हार्डवेअरच्या स्वरूपाचे ज्या गोष्टी आहेत ते सगळं मॅन्युफॅक्चर करताना मोठ्या प्रमाणामध्ये लेड, मर्क्युरी ह्या गोष्टींचा वापर केला जातो की जे आपल्या शरीरामध्ये टॉक्सिक म्हणून टॉक्सिन्स म्हणून त्यांना संबोधलं जातं. तर त्यामुळे ते आपल्या शरीरामध्ये पाण्याद्वारे, हवेद्वारे जाऊन आपल्याला त्याचा धोका पोचू शकतो. तर म्हणून कम्प्युटरमध्ये वापरले गेलेले पदार्थ तयार करताना त्या व्यतिरिक्त त्यासाठी कम्प्युटर पॅक करण्यासाठीचे जे पॅकेजिंगचे जे गोष्टी आहेत, उदाहरणार्थ थर्मोकोल म्हणा, प्लास्टिक म्हणा, ह्या गोष्टीसुद्धा निसर्गाला, पर्यावरणाला हानिकारक आहेत. तर त्या गोष्टी या पॅकेजिंगमध्ये वापरल्या जातात. तसंच डिस्पोजल ऑफ कम्प्युटर्स अँड कंपोनंट्स, मी तुम्हाला आत्ता सांगितलं तसं, माझा मोबाईल जुना झाला मी टाकून दिला, माझा कम्प्युटर जुना झाला मी तो देऊन टाकला, नवीन घेतला. अशा प्रकारातल्या ज्या गोष्टी आहेत की ज्यामुळे तुमचं जुनं इक्विपमेंट तुम्ही डिस्कार्ड करता आणि तर ते नंतर जातं कुठं किंवा त्याचा नंतर होतं काय याचा माणूस कधीच विचार करत नाही. तर तो विचार करणं आता करण्याची वेळ आता आलेली आहे, कारण मॅक्झिमम वेस्टवरती आत्ता आपल्या सगळीकडे बोलाबाला सुरू झालेला आहे. कचरा जो आहे हा कचऱ्याचं करायचं काय, त्याची विल्हेवाट कशी लावायची याच्याबद्दलचा गहन प्रश्न हा सगळ्या देशापुढे आपल्याला उभा राहिलेला दिसतो. तर त्यामुळं हे जे पोल्युशन त्याच्यामुळे जे होणार आहे ते डिस्पोजल ऑफ कम्प्युटर्स अँड कंपोनंट्स. आणि तिसरा नंतरचा जो सगळ्यात मुद्दा मी तुम्हाला आत्ता सांगितला तसं टॉक्सिसिटी, म्हणजे टॉक्सिन्स, जे हानिकारक पदार्थ आहेत. देर आर टॉक्सिक केमिकल्स यूज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कम्प्युटर्स अँड कंपोनंट्स विच कॅन एंटर द फूड चेन अँड वॉटर. त्याच्याबद्दल आपण जास्त डिटेल त्या फिल्ममध्ये पाहणारच आहोत. पण पाण्याद्वारे, अन्नाद्वारे, हवेद्वारे हे असे हानिकारक पदार्थ जे कम्प्युटर तयार करण्यासाठी वापरले जातात ते आपल्या शरीरामध्ये येऊन आपल्या शरीराला धोका पोचू शकतो. त्यामुळे या ग्रीन कम्प्युटिंगला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता आपल्या समोरच्या स्क्रीनवरती जे आपल्याला दिसतंय, ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द आपण नेहमी ऐकतो. त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की ओझोनचा थर कमी होतो आहे किंवा प्रदूषणाचं प्रमाण वाढलेलं आहे. आता जर तुमच्या समोर जे दिसतं आहे तर त्यामध्ये असं दिसतंय की बघा, नॉर्थ पोलवरती आईस कॅप जो आहे हा कमी झालेला आपल्याला दिसतोय. 1979चं हे समोर एकीकडचं चित्र आहे आणि दुसरीकडचं 2009चं. आत्ता जे काही पोल्युशनचे झालेले प्रमाण, वाढलेलं प्रमाण, यामुळे ही एक चित्र मी फक्त समोर उभं करण्याचा प्रयत्न केला आहे. हा जो आहे हा ग्लोबल इफेक्ट आहे, क्लायमेट चेंज आणि अर्थातच इलेक्ट्रॉनिक वेस्ट किती मोठ्या प्रमाणामध्ये समोर आपल्याला दिसतंय बघा. गाड्या भरभरून हे वेस्ट कलेक्ट केलं जातं आणि ते पुढे प्रॉपर डिस्कार्ड केलं जात नाही, त्यामुळे त्याचे दुष्परिणाम माणसाला भोगावे लागत आहे. आता याच्यातलं आपण ग्रीन कम्प्युटिंग म्हणजे काय याच्याबद्दल एक मागच्या स्लाईडमध्ये आपण पाहिलं, पण जास्त डिटेलिंगमध्ये आपण आता बघणार आहोत. ग्रीन कम्प्युटिंग जर काय आहे असा विचार केला तर तिथे आपल्याला म्हणता येईल, ग्रीन कम्प्युटिंग इज द प्रॅक्टिस ऑफ यूजिंग कम्प्युटिंग रिसोर्सेस एफिशियंटली. कम्प्युटिंग रिसोर्सेस इथे मी मुद्दामून म्हणते आहे, याचा अर्थ असा की नुसतेच कम्प्युटर नव्हे, त्यामधले मॉनिटर्स असतील, हार्डवेअर असेल कुठलंही,
प्रिंटर्स असतील, मोबाईल्स असतील, हे जे सगळे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स आहेत त्या सगळ्यांच्यासाठी हा आपण संज्ञा वापरलेली आहे. त्यातला जो आहे हा डिझायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग अँड डिस्पोजिंग कम्प्युटर्स सर्व्हर्स विथ नो बॅड इफेक्ट ऑन द एन्व्हायरमेंट. मॅक्झिमम आपण आपल्या गोष्टी जेव्हा जुन्या बदलतो आणि नवीन घेतो त्यावेळेला त्या कचऱ्यात टाकल्या जातात, पण त्या योग्य पद्धतीने डिस्पोज करणं म्हणजे ग्रीन कम्प्युटिंग. यातला तिसरा मुद्दा आपल्याला इथे दिसतोय, टू रिड्यूस द यूज ऑफ हॅझार्डस मटेरियल्स, मॅक्झिमाइज एनर्जी एफिशियन्सी ड्युरिंग प्रॉडक्ट्स लाईफटाईम. कम्प्युटर बनत असताना त्याचा जर तुम्ही मदरबोर्ड बघितलात, एखादा कम्प्युटर उघडून त्याचा जर मदरबोर्ड बघितलात, तर त्यावरती खूप साऱ्या बारीक सारीक केबल्स, खूप साऱ्या बारीक सारीक सिलेंडर्स आणि खूप काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळं बनवण्यासाठी लेडचा वापर केला जातो, मर्क्युरीचा वापर केला जातो. थोडक्यात काय तर माणसाला घातक अशा या वस्तूंचा उपयोग हा कम्प्युटर्स तयार करताना किंवा हे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स तयार करताना केला जातो. तर हा वापर करण्याच्या ऐवजी काही दुसऱ्या गोष्टींचा वापर करून आपल्याला करता येईल का, की ज्यायोगे त्या पर्यावरणपूरक गोष्टी आपण या सगळ्या प्रकारांमध्ये वापरू शकू आणि फायनली आपल्या निसर्गाचं, पर्यावरणाचं जास्त चांगल्या पद्धतीने त्याची म्हणजे हानी आपण होणार नाही या दृष्टीने आपण विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे हे जे हॅझार्डस मटेरियल आहे जे आत्ता वापरलं जातं त्याचा कमीत कमी वापर करायचा आणि ग्रीन कम्प्युटिंगच्या दृष्टीने आपण विचार करणं गरजेचं आहे. आता यातले प्रॉब्लेम्स काय आहेत ते आपण बघूयात. यातला ग्रीन कम्प्युटिंग माझी खूप इच्छा आहे करण्याची, की चांगलं मटेरियल वापरावं, पोल्युशन होऊ न द्यावं किंवा माझ्या जुन्या वस्तू योग्य पद्धतीने त्याचा विल्हेवाट लागावी. पण त्यातले अडचणी काय आहेत या जर आपण बघितल्या तर त्यातल्या काही अडचणी मी इथे लिस्ट आउट केलेल्या आहेत. त्यामध्ये पहिलं जे दिसतंय आपल्याला, परफॉर्मन्स वाईज computer design has progressed strategically well and astronomically fast, but looking at it from the green perspective, the work is at its period. It takes a lot of energy to create, package, store and move. थोडक्यात काय, आत्ताचे पूर्वीचे जे आपले कम्प्युटर्स आहेत हे कम्प्युटर्स च्या मानाने आत्ताच्या कम्प्युटरचा स्पीड वाढलेला आहे, त्यांची साईज कमी झालेली आहे. मॅक्झिमम आपण मोबाईल्सवरतीच मोबाईलचाच वापर आपण कम्प्युटर्सच्या पद्धतीने करायला सुरुवात झालेली आहे. मोबाईलवरती आपण इंटरनेट ॲक्सेस करतो, बाकीची सगळी कामं आपल्याला मोबाईलवरती करता येतात. जसा जसा ह्याचा प्रोग्रेस झाला आहे त्याप्रमाणे टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर पूर्वी एका अख्ख्या रूममध्ये बसू शकेल एवढा एक कम्प्युटर असायचा. त्याला मोठी रूम लागायची, त्याला कूलिंग कपॅसिटी खूप असलेले रूम असणं आवश्यक होतं, स्वच्छता खूप पाहिजे होती, धूळ त्याला नको असायची. आता जर आपण बघितलं तर या सगळ्या कन्स्ट्रेंट्स, या सगळ्या अडचणींना मात करून आपण कम्प्युटरचा साईज कमी केला, तो अगदी मोबाईलसारखा हातामध्ये बसतो आणि त्याचा स्पीड वाढला. या सगळ्या गोष्टी जरी आल्या तरी हे सगळं करत असताना आपण त्यातला ग्रीनचा जो आस्पेक्ट आहे, पर्यावरणपूरक हा आस्पेक्ट लक्षात न घेता या गोष्टी केल्या आहेत. आणि त्यामुळे आत्तासुद्धा आपल्याला हे पॅकेजिंगसाठी किंवा कम्प्युटर तयार करण्यासाठी ह्या टॉक्सिन असलेल्या अपायकारक गोष्टींचा सुद्धाच वापर करावा लागतोय. दुसरं जर आपण बघितलं तर कन्व्हेन्शनली मॅन्युफॅक्चरिंग कम्प्युटर्स इन्क्लूड्स द यूज ऑफ लेड. बघाशी मी तुम्हाला सांगितलं तसं की कम्प्युटरच्या वापरामध्ये कम्प्युटरच्या तयार करण्यामध्ये कशाच्या गोष्टींचा उपयोग केला जातो जास्तीत जास्त जर पण बघितलं तर त्याच्यामध्ये लेड असतं, कॅडमियम असतं, मर्क्युरी असतं आणि अजूनही कुठले प्लास्टिक असतं. तर या सगळ्या गोष्टींचा वापर केला आहे की ज्या जनरली आपल्या शरीराला हानिकारक असतात आणि त्यामुळे अजूनही जरी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली असली तरी अशा प्रकारातले गोष्टी कम्प्युटरमध्ये अजूनही वापरल्या जातात. त्यांचं प्रमाण कदाचित कमी झालं असेल पण बंद झालेलं नाही आहे. तर त्या दृष्टीने आपल्याला हे एक
प्रॉब्लेम म्हणून त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा जो आहे तो डेटा सेंटरबद्दलचा आहे की जी डेटा सेंटर्स जर आपण मोठमोठ्या कंपन्यांची बघितली किंवा आपल्या ऑफिसचं साधं उदाहरण जरी घ्यायचं झालं तरी डेटा सेंटरमध्ये आपल्याला जास्त एनर्जी कन्झम्पशन झालेलं दिसून येतं. जास्त तिथे पॉवर लागते तुम्हाला. 24/7 तुमचा सर्व्हर तुम्हाला चालू ठेवणं आत्ता हल्लीच्या काळामध्ये अपेक्षित आहे. कारण तसं जर नसेल तर तुम्ही इंटरनेट ची सुविधा लोकांना प्रोव्हाइड करू शकत नाही. त्यामुळे डेटा सेंटर हे कायम चालू असायला लागतं. त्याच्याकडे कूलिंग कपॅसिटी तेवढी असायला लागते, तेवढी हीट ते जनरेट करतं. त्यामुळे मॅक्झिमम डेटा सेंटर्स हे एनर्जी कन्झ्युम करतात. आणि नंतरच्या मुद्द्यामध्ये म्हणूनच हे सांगितलं की ॲज अ रिझल्ट डेटा सेंटर हे जे जास्त एनर्जी कन्झ्युम करतात म्हणून some companies are choosing cheaper data center power. Google is building a data center on Columbia River to tap hydraulic power, while Microsoft builds nearby Washington for the same reason. Financial services company HSBC is building a data center near Niagara Falls.